श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. मागच्या वेळेला आपण त्यातल्या तीन ओळीवर, पहिल्या 3 ओळीवर आपलं प्रवचन झालेलं आहे. आता पुढच्या ओळींवर आपण प्रवचन करणार आहोत. तेव्हा हा अभंग आपण म्हणू. अभंग हरिपाठ सती 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे. नित्य पाठ करी इंद्रायणी तेरी. होय अधिकारी सर्वथा तो. असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन. उल्हासे करून स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी. हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनानी घेतली प्रचिती. आळशी मंदमती केवी तरे. निवृत्ती श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ. तोषला तात्काळ ज्ञानदेव. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मागच्या वेळेला आपण सांगितलं की इंद्रायणीच्या तीरावर बसून आणि सर्व वृत्ती त्याच्या या नरदेहाच्या काठावर बसून सर्व वृत्ती त्या मनाच्या इंद्रियांच्या डोहातून बाहेर काढून एकाग्र होऊन बसायचं आणि हरीचं चिंतन करायचं. जो मंत्र सद्गुरूंनी दिलेला आहे त्या मंत्राचं पाठ करायचं. आता पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन. उल्हासे करून स्मरण जीवी. असावे एकाग्री, मन एकाग्र करावं. हे साधन जे सांगितलं की इंद्रायणीच्या तीरावर बसून काय नामाचा पाठ करावा, पण हे साधन पूर्णपणे साध्य होण्यासाठी म्हणजे संसारातून मन काढावं लागतं आणि ते श्रीहरीच्या ठिकाणी भक्तिप्रेमाने जडलं पाहिजे. आता संसारातून मन काढणं हे आधी बघितलं आपण. आता आणखी त्याच्या पुढे सांगतात की म्हणले नुसतं संसारातून मन काढलं एवढ्याने भागणार नाही म्हणा. हे श्रीहरीच्या ठिकाणी भक्तिप्रेमाने जडलं पाहिजे. श्रीहरीच्या ठिकाणी भक्तिप्रेमाने जडलं पाहिजे. आम्ही महाराजांच्याकडे आलो तेव्हा आमचं पहिले त्यांचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी आमचं एक पद झालं आणि आम्ही महाराजांना दुसऱ्या दिवशी नेऊन दाखवलं. काय महाराज एवढा आनंद झाला. नाम धरुनी अवधूत तारिले तुम्ही बहुत भक्त. नाम धरुनी अवधूत तारिले तुम्ही बहुत भक्त. सद्गुरु जडली माझी प्रीत. चरणी तव जडली माझी प्रीत. असं त्यांनी महाराजांनी बघितलं. दुसऱ्या दिवस आदल्या दिवशी दर्शन घेतलं, दुसऱ्या दिवशी आमचं पद झालं. महाराज एवढा आनंद झाला. महाराज बरोबर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. म्हणून ते सांगतात की संसारातून मन तर तू काढलं पण एवढ्याने भागणार नाही म्हणलं. असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन. उल्हासे करून स्मरण जीवी. स्मरण राहिलं म्हणाले. एकाग्र मन केलं, स्वस्थ चित्त झालं. उल्हासे करून स्मरण, पण उल्हास पाहिजे, उल्हास पाहिजे, उत्साह पाहिजे. तो कशाने येईल म्हणले? प्रेमाने.
सद्गुरूंच्या प्रेमाने ते पद आमचं झालं. म्हणजे काय, सद्गुरूंचं दर्शन घेतलं नाही, प्रेमाने उल्हास निर्माण झाला आणि मग त्याच्यातून आनंदाने ते निर्माण झालं. सद्गुरूंच्या श्रीरच्या ठिकाणी भक्ती प्रेमाने ते मन जडलं पाहिजे. आणि हा हे जे हा जो मंत्र आहे किंवा याला जे श्रीहरी नाम पाठ म्हणतात, तो एकाग्र चित्ताने घडला पाहिजे. म्हणजे एकाग्र चित्ताने घडला पाहिजे. मग एकाग्र चित्त म्हणजे काय, तर याचं उदाहरण दत्तप्रभूंनी दिलेलं आहे. दत्तप्रभू म्हणाले की मी माझे 24 गुरु, खरं त्यांचे 24 गुरु नव्हते, ते सर्वांचे गुरु होते. पण त्यांनी प्रचिती घेतली, जे ज्ञान सद्गुरूंच्याकडनं घेतलं त्याची प्रचिती, त्याचा अनुभव त्यांनी त्या अनेक ठिकाणी घेतला. तर तिथे कथा अशी की ते दत्तगुरु असे फिरत असताना त्यांना दिसलं की बाण तयार करणारा मनुष्य. पूर्वी असे लोहार असायचे, आता लोहार कुठे गायब झाले काय कळत, कुठे दिसत नाही. म्हणजे सुतार असायचे, सुतार दिसतात, लोहार दिसत नाही. तेवढे लोहार असायचे आणि ते असं लोखंडाचं हे करायचं. ते म्हणले तिथे तो लोहार असा बाण तयार करत होता, सैनिकांसाठी बाण तयार करतो. आणि त्या बाणाला असं चांगलं तो टोक करण्यामध्ये तो एवढा एकाग्र झाला होता, त्याच्याकडे या दत्तगुरूंचं लक्ष गेलं आणि लक्षपूर्वक ते बघत होते. आणि तेवढ्यात राजाची स्वारी, मिरवणूक, वाजत गाजत ढोल ताशा तुतार्या सन्या हे सर्व जे जे का केवढा तरी आवाज, अशी मिरवणूक तिथून जात होती. आणि अशी मिरवणूक अर्धा एक तास तिथे त्या रस्त्यावरून जात होती. आणि ती मिरवणूक पूर्ण निघून गेल्यानंतर तरी हा बाण तयार करतच होता, याचं लक्षच नव्हतं तिकडे, त्या मिरवणुकीकडे. असं दत्तगुरूंनी बघितलं. आणि मग दत्तगुरूंनी त्याला जाऊन विचारलं की म्हणले आता इकडून नाही, दुसरा एक माणूस आला आणि त्यांनी त्या बाण तयार करणाऱ्याला विचारलं की राजाची मिरवणूक आता इकडून गेली का, काय जायची आहे? तर तो मोठ्या संभ्रमात पडला. म्हणले राजाची मिरवणूक? म्हणलं काहीच माहिती नाही, म्हणलं गेली का जायची आहे काय माहिती. तेव्हा दत्तगुरूंनी बघितलं की याला हा एवढा एकाग्र झाला होता की याला काय आजूबाजूच्या परिसरात सर्वांचा विसर पडला. म्हणजे काय, तेव्हा अशी एकाग्रता पाहिजे. नाही तर माळ इकडे चाललेली आहे, तिकडे घरात काय चाललेलं आहे, कोण काय बोलतोय, मनात अनेक विचार आहे, असं सर्व चाललंय, तर याला एकाग्रता म्हणत नाही. असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन. जेव्हा त्या गुरुमंत्राचा आपण जप करतो, सद्गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे त्याचा आपण जप करतो, तेव्हा एकाग्रता पाहिजे. काही त्या मनामध्ये नको, इंद्रिय नाही, देह नाही, मन नाही. मन एकाग्र करून त्या जो मंत्र चाललाय त्या मंत्रामध्ये एकाग्र, मननात त्रायते इति मंत्र, त्याचं मनन चालू आहे. हे जो मंत्र आहे त्याचं मनन चालू आहे. मंत्रामुळे काय होतं, मंत्रामुळे मनाचं मनन होतं. मनन म्हणजे काय, मन नाहीच होत, काही वेळाने मन नाहीच होत. मनन म्हणजे काय, काही वेळाने मन नाहीच होणं. मग मंत्रामुळे काय होतं, मनन होतं. मननात त्रायते इति मंत्र, अशी मंत्राची परिभाषा आहे. ज्याचं मनन केल्यानंतर तो त्रायते म्हणजे रक्षण करतो, त्याला मंत्र असं म्हणतात. आणि मनन म्हणजे काय, म्हणजे जिथे मन राहत नाही त्याला पूर्ण एकाग्रता असतो, असं मनन. आणि चिंतन म्हणजे काय, तर जे मनन केलं आणखी खोल गेला चित्तात, आणि चित्ताच्या ठिकाणी काही बाहेरचं काहीच नाही, नुसतं आतलंच आहे. चित्त नुसतं आतल्या आत आहे आणि म्हणून ते चिंतन होतं.
बाहेर संपूर्ण बाहेरच्या गोष्टीचा लोप होतो आणि चित्तामध्ये सारखं चिंतन चाललं आणि चित्तामध्ये चिंतन झाल्यानंतर मनन चिंतन निधिध्यासन. मग निधिध्यासन म्हणजे समाधी अवस्था. समाधी अवस्था म्हणून सद्गुरूंचं जे ज्ञान आहे श्रवण करतो आपण, त्याचं मनन करावं, मग त्याचं चिंतन करावं आणि मग निधिध्यासन म्हणजे समाधी होती. मंत्राचं मनन करावं, मग त्याचं चिंतन आपोआप होतं, म्हणजे चित्तात जातं आणि मग ते समाधी अवस्था आपोआप होते म्हणा. आणि म्हणून एकाग्रतेपासून सुरुवात आहे म्हणा आणि उल्हासाने, अत्यंत उल्हासाने त्याची सुरुवात करावी. आणि तसंच म्हणाले हरीच्या नामावर पूर्ण श्रद्धा बसली पाहिजे. काही लोकांनी श्रद्धा नसते. म्हणजे काय होतं, काय सद्गुरूंनी मंत्र दिलेला आहे, बरं आहे, ते मंत्र म्हणतात, मग त्याला कंटाळा येतो. मग आता काय करायचं, तर मग काहीतरी दुसरा कुठला तरी मंत्र असेल, मी हाही मंत्र म्हणतो आणि मग तो तुम्ही आधी दिलेला होता म्हणतो तोही म्हणतो आणि मग त्याच्या आधीचा तो मंत्र मला एक आठवतो तोही म्हणतो. मग चालेल ना हे 3-3, 4-4 मंत्र म्हटलेले. आम्ही म्हणतो चालेल बाबा, तू ज्या अर्थी विचारतोय त्या अर्थी तुला मी दिलेल्या मंत्रावर श्रद्धा नाही. मी जो मंत्र दिलेला आहे तुला, त्या मंत्रावर तुला श्रद्धा नाही म्हणाले आणि म्हणून तू हे विचारतोय. ते शिखांचे गुरु होते, त्यांनी म्हणले सगळ्या आपल्या शिष्यांना मंत्र दिले. आता मंत्रातही हे असतं, काही सुरुवातीच्या लोकांना त्यांनी उपासना मंत्र दिला, काही ना गुरु मंत्र दिला आणि त्यांचा एक मंत्र होता. तर एका शिष्याला असं वाटलं की सद्गुरू कुठला मंत्र म्हणतात. तर एकदा काय झालं की ते असे सर्व शिष्यांना सही जात होते. पूर्वीच्या काही शिष्य म्हणजे सद्गुरूंच्या बरोबर राहत आणि सद्गुरू जिथे जात तिथे ते जात. असं नव्हतं की सद्गुरू एकटे गेले आणि शिष्य नाही, असं सर्व शिष्य म्हणून चालले होते. आणि मध्ये नदीला पूर आलेला होता आणि पूर आलेला असताना सद्गुरूंनी सांगितलं की चला पुरामध्ये उतरा. सगळे घाबरले, अरे पुरामध्ये कसं जायचं. पण सद्गुरूंनी सांगितलं ना म्हणजे तसं करायचं, स्वतःच बुद्धी लावायची नाही. असं खरं आहे. परंतु कलियुगात तसं घडू शकत नाही. सद्गुरू म्हणतील तसं होईल असं काही नाही म्हणून. मग सद्गुरू म्हणतात ठीक आहे, तुझ्या मताने घे, थोडस तुझं थोडस माझं, असं करून आपण चालवून घेऊ. परंतु खरं म्हणजे काय, सद्गुरू सांगतील तसं करायचं. तर त्यांनी सांगितलं की पाण्यात उतरा. सगळेजण पाण्यात उतरले, घाबरत होते आणि वाहून जाऊ का काय अशी खूप भीती होती त्यांची, पाण्याचा ओढा होता. मग त्यांनी सांगितलं की सर्वांनी आपापला मंत्र म्हणा, ज्याला जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र त्यांनी म्हणायचा. आणि सगळ्यांनी ज्याला जो मंत्र दिला होता तो मंत्र तो म्हणायला लागला. पण एक होता विचित्र, काही अशी विचित्र असतात तो त्यांच्या जवळ आला आणि सद्गुरू काय मंत्र म्हणतात हे तो बघायला लागला. आता ते सुद्धा थोड्या जोराने मंत्र म्हणत होते आणि त्याने तो जो सद्गुरू मंत्र म्हणतोय तो मंत्र म्हणायला लागला. सद्गुरू हा मंत्र म्हणतात ना, मग आपण तो मंत्र म्हणायचा. तो सद्गुरूंचा मंत्र तो म्हणायला लागला. तर सद्गुरू म्हणाले की सर्वजण आपापला मंत्र म्हणतील तर ते तरतील, असं म्हण. तर हा सद्गुरूंचा मंत्र म्हणायला लागला. त्याला असं वाटलं की तो जास्त पॉवरफुल आहे. तेव्हा मंत्र पॉवरफुल नसतो, मंत्रात तर सगळी पॉवर असतेच, पण पॉवरफुल काय असतं तर भाव असतो. ज्या भावाने तो घेतोय मंत्र आणि श्रद्धा, ते पॉवरफुल असतं. तेव्हा नाहीतर शिलपिल्ले नावाचं, ज्याला काही अर्थ नाही असा मंत्र सद्गुरूने एका राजकुमारी दिला आणि तिने म्हटलं. सद्गुरूला माहिती होतं या मंत्राचा काय अर्थ नाही, पण तिचा भाव एवढा पक्का की तिला अनुभव आला. तर त्या
त्यांनी सद्गुरूंचा मंत्र त्यांनी म्हणायला लागला तो, आणि सद्गुरूंचा मंत्र म्हणायला लागला तर बाकी सगळे तरले आणि हा बुडायला लागला. कारण काय, यांनी सद्गुरूंचा मंत्र म्हटलं आणि सद्गुरूंचा मंत्र एवढा पॉवरफुल आहे तर हा बुडला कसा असता, हा बुडायला लागला. तेव्हा तो जोरजोराने सद्गुरू हाक मारायला, सद्गुरू मी बुडतोय म्हणजे तुमचा मंत्र म्हणतो तरी मी बुडायला लागलो. तर सद्गुरू म्हणले माझा मंत्र कसं म्हणाल, तुला कोणी सांगितलंय, तुला जो मंत्र म्हणायला सांगितलं तो मंत्र म्हण, तर तू तरशील, तुला आधीच सांगितलं होतं. मग त्यांनी आपला मंत्र म्हणायला सांगितलं, त्याला जो दिला होता, मग तो तरायला लागला. तेव्हा असं त्या मंत्राचं सांगता सांगता की नामावर पूर्ण श्रद्धा पाहिजे. मग श्रद्धा नसतं तर काय होतं, ज्याची श्रद्धा नाही तो बुडतो म्हणाल. याचं सांगायचं कारण काय, श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावानालाच अनुभव येतो, श्रद्धेमुळेच अनुभव येतो. आणि म्हणून लोक काय करतात, हा मंत्र म्हण, सद्गुरूंनी दिलेला मंत्र, हा तुमचा मंत्र तर आम्ही म्हणतोच, पण मी हाही मंत्र म्हणतो, मला हा आवडतो खूप, मग हे हाही मंत्र म्हणतो. मग हा आमच्या वडिलांनी दिला होता, हा आमच्या आईने दिला होता, हा आमचे आधीचे गुरु होते त्यांनी दिला होता, मग आधीचे गुरु होते त्यांचा मंत्र म्हणायचा का नाही. आम्ही हल्ली मग सांगतो हा तोही म्हण, आमचं काय जातं म्हणजे काय, म्हणजे लक्षात येतं की याला याचा श्रद्धा नाही तर आम्ही काय करणार. हा तू म्हण, कुठले 1000 मंत्र असतील 1000 मंत्र म्हण, काय विष्णू सहस्त्रनाम म्हण, आम्हाला काय करायचं. कारण श्रद्धा असल्याशिवाय काही नाही. सद्गुरूंच्यावर श्रद्धा पाहिजे आणि त्याने दिलेल्या नामावर श्रद्धा पाहिजे, तरच म्हणाले त्याचं फळ मिळतं. म्हणून काही लोक असं काही वाचनात येतं, कुठला तरी मंत्र, एकाने आम्हाला मंत्राचंच पुस्तक दिलं. आता आम्ही म्हणतो ना, हो आठवलं नसेल की कोणी कोणी आम्हाला काय काय पुस्तकं दिली. आमच्याकडे पीएचडी करायला एक ग्रस्त येत होते, त्यांनी आम्हाला विवेकानंदाचं पूर्ण हे दिलं, विवेकानंद चरित्रमाला. आता आमच्याकडे आधी एक चरित्रमाला होतीच, पण ती पूर्ण नव्हती, तर ती पूर्ण झाली, डुप्लिकेट झालं. तसं एकाने आम्हाला मंत्रशास्त्रावर पुस्तक दिलं. एक आम्ही कंपनीत गेलो होतो, तिथे आम्ही तिथे तो मंत्र शिकवत होता. आम्ही त्याला खूप झाडलं जोरात, तुला काय अधिकार आहे हे सगळं मंत्र वगैरे देण्याची. तो तिथे मंत्र द्यायचा सर्वांना काय, आणि त्यांनी मंत्रावर पुस्तक लिहिलं होतं, आणि दुसरं एक पुस्तक त्याच्याकडे होतं मंत्रावर. शेवटी तो शरण आला, तो म्हणला महाराज तुम्हाला खूप ज्ञान आहे म्हणा, पण आला बाबा त्यांनी काही रुजत नाही घ्यायचं. आम्ही डॉक्टर रविशंकर म्हणून आमचे मित्र होते, त्याच्याबरोबर गेलो होतो तिकडे इंडस्ट्रियल इस्टेट होती तिकडे अंधेरीला गेलो होतो. मोठ्या कंपन्या होत्या, त्या कंपनीत त्याचा जो मुख्य होता त्याला भेटायला गेलो, आणि त्याने आमचं सर्व स्वागत वगैरे केलं, आमचं तिथे प्रवचन पण झालं, आणि हा मंत्र शिकवणारा हा पण तिकडे यायचा. तर मी म्हटलं आता हे बंद कर, अजिबात या लोकांना मंत्र शिकवायचं, त्याचं उलट होईल म्हटलं. हे जे मंत्र आहे ना, हे मंत्र असं याचं असं जर म्हटलं तर उलट होईल, तुला फळणार तर नाही, उलट म्हणणार त्याचं तुझं नुकसान होईल आणि त्या सर्वांचं नुकसान होईल, म्हणून हे मंत्र म्हणायचे नाही. कारण मंत्राला शाप दिलेला असं तुला माहिती आहे का म्हणलं, मंत्राला शाप दिलेला असं प्रत्येक मंत्राला. नाही म्हणले, मला आता हे नवीन कळलं. मंत्राला शाप, मंत्र शापित असतात. सद्गुरू जेव्हा परंपरेचे सद्गुरू, अधिकारी सद्गुरू जेव्हा त्या मंत्र त्या याच्या कानामध्ये भक्ताच्या सांगतात, जो श्रद्धावान असतो त्याच्या कानामध्ये सांगतात, तेव्हा तो शाप दूर होतो आपोआप, असं मंत्रशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा म्हणाले इतर मंत्र का म्हणायचे नाहीत याचं कारण असं, आणि म्हणून मंत्रावर श्रद्धा ठेवत नाही, म्हणून इतर मंत्र म्हणतात. नामावर श्रद्धा कमी पडते, नामावर पूर्ण श्रद्धा पाहिजे. सद्गुरूंनी दिलेले नाम आहे त्याच्यावर पूर्ण श्रद्धा पाहिजे. नाम हेच माझ्या आत्मकल्याणाचं सर्वश्रेष्ठ साधन आहे असा दृढ निश्चय झाला पाहिजे.
हे जे सद्गुरूंनी नाम दिलेलं आहे हे माझ्या आत्मकल्याणाचं सर्वश्रेष्ठ साधन आहे, असा दृढ निश्चय झाला पाहिजे असं महाराज लिहितात. आणि आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. अरे तुला वाटलं असेल अनेक मार्ग आहे, योग मार्ग आहे, अमुक मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. तैसे नवे नाम, तसं नाम नाही म्हणाल आहे. सर्व मार्गा वरिष्ठ, सद्गुरूंनी दिलेलं नाम सर्व मार्गाचे वरिष्ठ आहे. आणि म्हणून अत्यंत श्रद्धेने आणि सद्गुरूंच्या कृपेने तुला अनुभव येईल. श्रद्धेने ते नाम घेत राहा. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, असं जेव्हा घडेल, असं त्या मंत्राचा जेव्हा जप घडेल, असं सद्गुरु कार्यामध्ये जेव्हा तू येशील आणि मग तुझ्या या मंत्राचा जप घडेल, तेव्हा म्हणले संसाराचे सर्व आघात सहन करण्याची शक्ती तुला प्राप्त होईल. संसाराला कुठलाही आघात आला तर तू सहन करू शकशील. अरे हे काहीच नाही म्हणा, हे तर माया आहे, काही नाही. आणि तो श्रीहरी संकटाच्या वेळी धावून येईल म्हणाला. तो श्रीहरी संकटाच्या वेळी धावून येईल आणि सर्व प्रतिकूल परिस्थितीत, इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष मृत्यू जरी जवळ आला, दिसलं की आता मृत्यू आलाय जवळ, तरी त्याचा सांभाळ करतो. तरी त्याचा सांभाळ करतो. आम्हाला एक प्रसंग आठवला. आता आम्ही कुणाला बरेच वर्ष सांगितलं नाही आणि आमच्या किरणला पण सांगितलं, तुम्ही सांगू नका. कारण काय, तेव्हाच्या तेव्हा तो सांगितल्यानंतर आणि नंतर तो जेव्हा आपण सांगतो तेव्हा ते हरिगुण गायन होत. हरीने आपला संकटामध्ये कसं रक्षण केलं हे हरिगुण आता सांगू, हे हरिगुण गायन होईल. पण तेव्हा सांगितलं असता तर थोडासा अहंकार, बघा आम्हाला अनुभव आला, तुला अनुभव आला का, तो अहंकार होईल. बघा किती सूक्ष्म फरक आहे. कालांतराने जेव्हा तो सांगतो काहीतरी, त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते आणि त्या पार्श्वभूमी काहीतरी सिद्धांत सांगायचा असतो आणि त्याच्या मध्ये ओघामध्ये जेव्हा तो येतो तेव्हा ते हरिगुण गायन ठरतं. आणि तो प्रसंग झालेला, हा आम्हाला पुष्कळ अनुभव आले, आम्हाला लोक सांगितले, आम्ही अक्कलकोट स्वामींचा करतो, हो का, मग काय आम्हालाही खूप अनुभव आला आणि खूप अनुभव येतात. अहो इतके अनुभव येतात, इतके अनुभव येतात. मग काय अनुभव येतात, हा अनुभव आला, तो अनुभव आला, तो अनुभव. अरे बाबा याला अनुभव नाही म्हणत, काय अनुभव कशाला म्हणतात ते आम्ही आता सांगतो. आम्ही नागपूरला गेलो होतो किरणच्या गाडीमधनं. किरण म्हणाले चला आपण जाऊया. आणि सर्व कुटुंब असेल, धनश्री होती, त्यांची पत्नी, सागर, श्रुती, त्यांचे मुलं, आणि आम्ही त्यांच्या बाजूला बसून आलो. आणि पहिल्या रात्रीचा प्रवास, तेव्हा आपण रात्री प्रवास करू. आणि तेव्हा आम्हालाही असं वाटायला लागलं, हा रात्री प्रवास करूया. आम्हाला आतून असं वाटायला लागलं, स्वसंवेद्या, स्वसंवेद्या आहे आतून आम्हाला असा उत्साह वाटला, हा रात्री. आम्ही रात्री प्रवास त्यांच्या बाजूला बसलो होतो. मग ते अनेक प्रश्न विचारायचे, आम्ही काही सांगत होतो उत्स्फूर्तपणे. असं करता करता प्रवास कधी होऊन गेला काही कळलंच नाही. म्हणजे 800-850 किलोमीटर कसे आम्ही गेलो काही कळलंच नाही. आता तिथे आम्ही फिरलो, सर्व झालं. पाद्यांच्याकडे आम्ही, विजयराव पाद्यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि मग आमच्या मामांच्याकडे गेलो होतो. असं सर्व करून जेव्हा परत आलो आम्ही, परतीचं हे झालं, तेव्हा आम्हाला स्वसंवेद्या आतून वाटायला लागलो. संध्याकाळची वेळ झाली, आतून वाटायला लागलं की आता काय आपण रात्री जायचं नाही, रात्री जायचं असं वाटायला लागलं. का आतून वाटेल स्वसंवेद्या. पण त्यांना उत्साह होता, ते म्हणाले की नाही आपण रात्रीच जाऊया, रात्रीच जाऊया. आम्हाला आतून असं वाटत होत नाही 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 आतून नाही. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही कुठेतरी हे शोधा, लॉज शोधा. ते म्हणजे इथे कुठे लॉज वगैरे नाही काय.
मग तेवढ्यात आम्हाला एक लॉज दिसली, म्हणलं बघा ही लॉज आहे. मग ते नागपूरची त्या लॉज मध्ये आम्ही गेलो. त्या लॉजवाल्याला विचार म्हणलं एकच खोली रिकामी आहे. तर त्याला म्हणलं एकच खोली रिकामी, ते म्हणलं आपण जरा जाऊ खाली विचार करून बघू. मग तेवढा विचार विनिमय करता करता मग आम्ही आलो विचार विनिमय करून की रात्री राहायचं. तेवढं ती रूम निघून गेली म्हणा. त्याच्यामुळे मग काय करणार, मग आता काय करणार. मग म्हणले चला आता आपण प्रवास करू. मी त्यांना सांगितलं बाबा मी आता काही बोलू शकणार नाही, मला खूप झोप येते, तुम्ही एकटे गाडी चालवा. काय ते एकटे गाडी चालवत होत. असं होता होता गाढ झोप लागली, सर्वजण झोपले आणि एका ठिकाणी आम्हाला श्वसनवेद देत आतून असं काहीतरी झालं. आतून आधी धक्का लागला आतून आणि आम्ही जागा झालो आणि बघतो तर बाहेरून गाडीलाही थोडासा धक्का झाला आणि आम्ही बघितलं तर गाडी एका जंगलाच्या रोडकडे अशी जाणार होता. अशी रस्ता सोडला होता आणि जंगलाच्या रोडकडे जाण्याची तयारीत होती. तेवढ्यात आम्ही म्हटलं यांना उठवूया. यांच्याकडे बघितलं ते झोपले होते. अगदी स्टेरिंगवर डोकं ठेवून झोपले होते. आम्ही त्यांना लगेच हे केल्यावर पण ते लगेच जागृत झाले. लगेच म्हणजे पटकन हे फ्रॅक्शन ऑफ ए सेकंड मध्ये जरी सांगायला एवढा वेळ लागला ना, पण फ्रॅक्शन ऑफ ए सेकंड मध्ये या गोष्टी घडल्या आणि त्याने एकदम ब्रेक दाबला आणि ते एकदम कुशल वाहन चालक असल्यामुळे एकदम ब्रेक दाबला आणि आम्ही जंगलात जाण्याच्या त्या रस्त्याला तिथे येऊन थांबलो आणि मग थोडा वेळ असाच गेला आणि एवढं मोठं हे झालं होतं काय आम्हाला काय सगळे एकदम शून्य झालं होतं, शून्य झालं होतं. मग आमच्या मनात प्रश्न आला की म्हणजे तुम्हाला झोप कधी लागली, म्हणजे तुम्ही झोपला होता मी तुम्हाला उठवलं तर त्याच्या आधी 5 मिनिटं झोप लागली होती की अर्धा तास झोप लागली होती की 1 तास लागली होती की 3 तास लागली होती की किती तास लागले होते. तेव्हा ते काही उत्तर देऊ शकले नाही, त्या निमान मनस्थितीत नव्हतं. त्यांनी तोंड वगैरे धुतलं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मग आम्ही जागे होतो आणि प्रवास सुरू झाला. मग आम्ही बोलत बोलत निघालो. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हटलं हिशोब करा किती वेळ तुम्ही झोपला होता. मग त्यांनी हिशोब काढला. साधारणतः त्यांना जे आठवत होतं तेव्हा घड्याळात किती वाजले ते आणि जेव्हा उठवलं मी तेव्हा किती वाजले. त्यांनी सांगितलं सद्गुरू 3.5 तास झाले. कमाल, म्हणजे 3.5 तास ते गाडी तर चालली होती, गाडी तर काही उभी नव्हती. गाडी उभी आणि 3.5 तास लोक झोपले आहेत ती गोष्ट वेगळी. गाडी चालू आहे आणि बरं ते काही ते वळणावळणाचा रस्ता होता, असं नाही की गाडीचा सरळ रस्ता होता आणि गाडी सरळ चालली. वळणावळणाचे रस्ते होते आणि इतरही गाड्या येत असतील तिकडून एखादी तरी येत असतील आणि चालक तर म्हणजे झोपलेला होता. 3.5 तास त्यांनी सांगितलं. म्हणजे 3.5 तास गाडी कोण चालवत होतं, तो हरी. आणि म्हणून ते सांगतात अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. आत आणि बाहेर दोन्हीकडे सांभाळ. म्हणून आमच्या आत एकदम असं झालं, आत एकदम जर्क लागला आधी आणि मग बाहेर बाहेर आत एकदम असं झालं आणि आत असं कसं काय झालं, आत असं उजेड पडल्यासारखं, आत असा प्रकाश पडला, प्रकाश प्रकाश आणि असं एकदम. आणि म्हणून आम्ही उठलो, नाही तर आम्ही कधी उठत नाही, म्हणजे एवढी गाढ झोप असते आमची. आणि ते बघितल्याबरोबर आणि पटापट झालं आणि बाकीच्याला पतत नाही. म्हणजे मागच्या सीटवर बसले त्यांना तर काही पतत नाही काय झालं काय. तेव्हा म्हणाले अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. हा तर म्हणले असा अनुभव आहे, पण म्हणले जेव्हा असा बाह्य अनुभव नसतो, आंतरिक अनुभव असतो, आंतरिक उदासीनता आहे, ते उद्वेग येतो, हे मनाचे प्रकृती धर्म आहे असं महाराज सांगतात. मनाचे प्रकृती धर्म आहे. जसं म्हणले आकाशात ढग काय येतात, ढग एकाएकी येतात म्हणाले आणि वारा जोराचा सुटला तर काही काही काळानंतर पटकन निघून जातात. तसंच म्हणाले श्रीहरीच्या कृपेने
हा हरिनामाचा जप करत राहावं. श्रीच्या कृपेने मनावर आलेले हे ढग, हे पटल नाहीसे होतात. आणि हा अनुभव कोणी घेतला हो? असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, संत सज्जनांनी घेतली प्रचिती. संत सज्जनांनी प्रचिती घेतली म्हणाले. आताच आम्ही सांगितलं होतं. संत सज्जनांनी प्रचिती घेतली आणि आळशी मंदमती केवी रे. पण जो आळशी आहे म्हणाले, जो सद्गुरूंच्या कार्यात काही सद्गुरू कार्य करताय झाला, आपण इकडे झोपा काढा, तेव्हा असा आळशी मंदमती तो तरणार नाही म्हणत. सर्व संत सज्जनांनी हरिकृपेचा अनुभव स्वतः घेतला आणि म्हणून कळकळीने लोकांना सांगितलं, अरे बाबा हा अनुभव घ्या. आणि त्यांनी त्यासाठी स्वतःला सद्गुरूला शरण गेले. ते अनुभव घेतला म्हणजे काय, आधी स्वतः शरण गेले. सर्व संत सत्पुरुष सद्गुरूंना शरण गेले, हे काही अपवाद नाही म्हणा. आणि जर अपवाद असेल तर तो खरा नाही. तो खरा सद्गुरू नाही, खरा संत नाही. आणि आपल्या सेवेचं, आणि नुसतं शरण गेले नाही, आपल्या सेवेचं दिव्य करावं लागलं असं महाराज लिहितात. प्रत्येकाने सद्गुरूला शरण जाऊन आपल्या सेवेचं दिव्य केलं. दिव्य म्हणजे किती त्यांना कठीण तपश्चर्या करत, किती त्यांना त्रास झालाच, त्यांना कष्ट झालेच, मानसिक शारीरिक दोन्ही कष्ट झाले. सद्गुरूंच्या कार्यात जसा प्रेम भक्ती ज्ञान आनंद आहे, पण म्हणजे तपश्चर्या आहे. तपश्चर्याने शब्द ते तपश्चर्याचं दिव्य आहे. म्हणजे तिथे शारीरिक मानसिक सर्व ताप आहे. म्हणजे असं जो संताप सहन करायला जो तयार आहे, त्याला सद्गुरूची कृपा होते. म्हणजे दुसऱ्याला नाही होत, कोणाला नाही होत. आळशी मंदमती त्याला नाही होत म्हणा. काय जो संसारात आपलं करत असतो आणि फुरसत मिळाली तर करू आपण अध्यात्म, फुरसत मिळाली तर भक्ती मार्ग करू, सद्गुरूचं कार्य करू, नाही म्हणलं तसं नाही. अशा तऱ्हेने अंतःकरणात श्रेयच्या बद्दल तळमळ नाही. आणि ज्याच्याकडून तपश्चर्याचं हे आणि सद्गुरू सेवेचे दिव्य घडत नाही, त्यांना ही कृपा कशी प्राप्त होणार, केवी तरे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, कुशला तात्काळ ज्ञानदेव. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना नुसती प्रेमच मिळालं असं नाही म्हणजे, तर त्यांनी निवृत्तीनाथांच्या कार्यामध्ये त्यांना मानसिक शारीरिक त्रास झाला पुष्कळ, बाहेरचाही लोकांचा त्रास झाला. आणि हे दिव्य सद्गुरू सेवेचं दिव्य त्यांनी केलं म्हणा. त्याच्याशिवाय त्यांना हा अनुभव आला नाही. आणि म्हणून निवृत्तीनाथांनी अत्यंत प्रेमाने हा बोध पटवून दिला आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण कल्याण झालं. संपूर्ण कल्याण, नुसतं छोटस कल्याण नाही म्हणलं, संपूर्ण कल्याण. आणि जीवनात पूर्ण समाधान प्राप्त झालं. थोडस समाधान नाही, पूर्ण समाधान प्राप्त झालं. तेव्हा सांगतात, अभंग हरिपाठ असती 28, रचिले विश्वासे ज्ञान देवे, नित्य पाठ करी इंद्रायणी तिली, होय अधिकारी सर्वथा तो, असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन, उल्हासे करून स्मरण जीवी, अंतकाळी तैसा संकटाची वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य, संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे, त्रिगुरु निवृत्ती वचन प्रेमळ, कुशला तात्काळ ज्ञानदेव. तेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराजचा हरिपाठाचा हा 28वा म्हणजे अंतिम अभंग होता. या अभंगाबरोबर श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ संपूर्ण झाला. संपला नाही, संपूर्ण झाला. संपणं आणि संपूर्ण होणं हे फरक आहे. हा संपूर्ण झाला, परंतु हरिपाठाचे अभंग पुढे 4
संत आहेत म्हणाले. आता पुढचा जो आहे तो अ, एकनाथ महाराजांचे हरिपाठाचे अभंग आहे, त्याच्यावर पुढे आपलं निरूपण होणार आहे. तेव्हा आज एवढंच सांगून पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.